घराचे पत्रे फुटलेले आहे आणि घराचं पाणी पहा कसं भीतीनं मस्तपैकी असं खाली घरात उतरू राहिलं. तिथं लाईट आहे, लाईटावरून पाणी मस्त घरात चाललं आणि पायऱ्याहून असं भडभड भडभड जसं काही आपला धबधबा वाहू राहिला असं पाणी आपल्या घरात वाहू राहिलं होतं. हा संध्याकाळचा नजारा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो तसं आपल्या पुलावरून पूर गेला होता असा छोटूसा. म्हणून असं पाहू शकता असं सर्व गवत गिवत असं झोपलेलं आहे, माती वाहून गेलेली आहे, असा हा नजारा आहे. हा आपल्या गावाजवळचा पूल आणि इकडं हा शेतात जायचा जो रस्ता होता तोही वाहून गेलेला आहे. सगळीकडं कसं पाणीच पाणी झालं आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि हा आपला रस्ता आणि रस्त्याच्या साईडला जर आपण पाहिलं तर इकडच्याही पुलावरून असं पाणी येताना आपल्याला दिसते. आणि अरे बापरे, हा साप मरून पडला आहे की जिवंत आहे काय माहीत. चला जाऊ द्या. तर ह्या रस्त्यानं आता आपण जातच होतो तर असं पावसामुळे पहा कशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसते आपल्याला. आणि हा खेकड्याचं हे तर छोटंसं पिलू आहे. तर कसं आहे, सकाळचे 7 वाजलेले आहे आणि आपण पाहत आहोत आपला विदर्भाचा किडा. कालच्या पावसामुळं कचरा पहा कसा येऊन पडला आहे पूर्ण. असं ह्या जे गेट आहे मंदिरात जाण्याचा, त्या मंदिरात जाण्याच्या पायरीवर बरोबर हा कचरा येऊन अटकला आहे. कारण खालून कचऱ्याला जाण्यासाठी अशी जागा नाही आहे ना, त्यामुळे तुम्ही पाहू शकता असा कचरा अटकून असा पडलेला आहे. पूर्ण ह्या नालीत पाणीच पाणी आहे. हे तुम्हाला दिसते, सर्व पाणीच पाणी ह्या नालीत दिसते. अशा पद्धतीनं पूर्ण कचरा येऊन पडलेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 7 वाजलेले आहे आणि आपल्या सोबतीला आहे आपला कालूडॉन. तो आपल्या सोबत आपल्या शेतात येणार आहे. आणि हे संध्याकाळचं आलेलं दुधासारख्या चहाचं पाणी. गोष्ट अशी आहे की खूप दिवस झाले आपण व्हिडिओच नाही केला, तर चला म्हटलं आजपासून परत एकदा व्लॉगला सुरुवात करू. कारण काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. आणि आता आज 24 तारीख आहे आणि काल पहिला पाऊस झाला 23 तारखेला. कोणता ते पहा, पूर्ण पावसामुळं पूर्ण भोग बुजलं. म्हणजे जाणारं जे नाली होती ते रस्ता बंद झाला. आणि ह्या वेळेस तुम्ही शेत पाहू शकता, सर्वच्या सर्व कोय करकरीत आहे, काळे काळे आहे. हिरवं एकही तुम्हाला ह्याचं दूरपर्यंत दिसणार नाही. कारण मागच्या वर्षीची कंडिशन हे होती की ह्या टायमाले सर्व शेतं पेरून झाली होती. मी सुद्धा माझे 2-3 वावरं पेरून टाकले होते. पण ह्या वेळेस अशी कंडिशन आहे की पावसाचा पत्ताच नाही. कालचंच पहिलं पाणी निर्गातलं, म्हणजे मान्सूनचं चांगलं पाणी झालं. आणि आज उद्यापासून काहीतरी दिलासा भेटला, फेरायला सुरुवात होऊ शकते. काहीच 2-4 माणसानं पराठी लावली आहे, त्याची काही लोकांची निघाली, काही लोकांची निघाली नाही. तर पाहू आता. आपण आपल्या वावराकडे जाऊ राहिलो आणि शेतात जाऊन पाहू काय कंडिशन आहे तर चलो. ह्या वावरात आहे ना पराठी पेरली, ते दिसते ठिपके ठिपके. त्या वावरातली पराठी निघालेली आहे. काही हवामान तज्ज्ञाचं म्हणणं असं आहे की ह्या वर्षी अल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळं पावसाळा कमी होईल. पाऊस येणार नाही, कमी पाऊस येईल, दुष्काळ पडू शकते. आणि काही हवामान तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे की दुष्काळ फुष्काळ काही पडणार नाही, तुम्ही कास्तकारू टेन्शन घेऊ नका, भरपूर पाऊस येणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आणि पाऊस येऊ राहिला. आता पुढं काय सांगावं, काय होते काय नाही ते पुढं आपण पाहून घेऊ. तर तोपर्यंत आपण पोचलो आपल्या शेतात. हे आपलं शेत म्हणजे शेताच्या धुऱ्यावर आहे वावराच्या. हे पेराचं आहे अजून. आता 2-3 दिवसात, उद्या किंवा परवा याचा
म्हणजे पेरणीचा कार्यक्रम उरकायचा आहे. भरपूर पाऊस झाला आहे, पोटभर पाऊस झालेला आहे. हे पहा आपलं शेत, पण कोरडवाहू शेत असल्या कारणामुळं आपण काही अजून लावलेलं नाही. हे जे दिसते साईडनं हे आहे पाणीवाल्याचे श्रीमंत माणसाचे वावरं. याच्याजवळ पाऊस आहे म्हणजे पाणी आहे, पाऊस म्हणजे पाणी आहे. आणि तेनं आपापल्या शेतात आपलं ते हिरवं हिरवं वावर दिसते. काही आपले पराठी वराठी जे काही ते जिलेबी भात भजे लावून टाकलेले आहे, ते झाडं लावलेले आहे हळद फळद. आणि आपलं ते तुटून पडलेलं सोलर तुम्ही पाहू शकता. काहीच कामाची गोष्ट नाही. मी सर्व शेतकऱ्याला सांगतो की सोलर अजिबात तुम्ही घेऊ नका. आणि हे जे शेत आहे मित्रांनो, ह्या शेतात बेड पाडलेले आहे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे हे बेड टाकलेले आहे आणि ह्या बेडवर ह्या वर्षी तुरी लावल्या जाणार आहे. आणि यावर्षी जास्तीत जास्त लोक ह्या बेडच्या मागं लागले आहे, बेडवरच तुरी टाकू राहिले. कारण बेडवरच्या तुरीचं उत्पन्न जरासं जास्त होते असं म्हणतात. तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. तुमच्या इकडं पाऊस जर झाला असेल तर कसा झाला, काय झालं, पेरणं वगैरे झालं का नाही, प्लीज कमेंट करून सांगा. तर ह्या जागेला वारूड म्हणते. वारूड तर तसं मुंग्याचं असते, मुंग्या याच्यात राहत असते. पण मुंग्याच्या घरात आयत्या बिळात नागोबा अशी जे म्हण आहे हे असे प्रचलित झाले. कारण त्या आयत्या बिळात नागोबा जाऊन राहत असते, म्हणजे ते आता नागोबाचं घर झालं. तर मित्रांनो विषय असा आहे की काल एवढा पाऊस झाला होता, पावसामुळं माझे घर आहे ना पुरं बद 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 गयाले लागलं होतं. स्वयंपाक खोली, संडासात, बाथरूमात, घरात सगळीकडे हे टिनं फुटून टिनाचं पाणी माया घरात वाहायला सुरुवात झाली होती. तर आज त्याचाही मला कार्यक्रम करावा लागते. ते टिनं इकडचे तिकडं काय कसे टाका लागते हे पाहून बरोबरमध्ये टाकायचे. कारण पूर्ण आपलं टिनाचं घर आहे, पत्र्याचं घर आहे, पुरं सत्यानाश होऊ राहिला. हे मस्त झाड पा किती हिरवं हिरवं झाड आहे. असं हिरवं झाड तुम्ही पाहिलं नसेल. हे कायचं झाड आहे सांगा. ते आपलं वावर आता असं दिसते काय, काही दिवसातच तुम्हाला हे जे हिरवं दिसते ना तसं हिरवं भग दिसणार आहे, हिरवं हिरवं. तर इथं टाका की आहे आपल्याला सोयाबीन. तो सोयाबीन पेराच्या वेळेसचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीनच. तर पावसाळा लागल्यावर पेराच्या अगोदर आपल्याला अशा प्रकारचा कीटक वावरात आपल्याला पाहायला भेटते. पाहू शकता तुम्ही. याचं नाव काय आहे हे तुम्हालाच माहीत असेल, तुम्ही हुशार आहे. मस्त वेल्वेट सारखा दिसणारा प्राणी आहे. तर फायनली आपण आपल्या शेतात आलेलो आहे आणि हे आपलं काळं काळं शेत आणि ह्या काळ्या काळ्या शेतात उभा असलेला हा काळाभोर मी. या वावरात तर पा किती पाणी जमा झालं. आतापासून जर एवढं पाणी जमा होत असेल तर याच्यात पीक आल्यावर जर पाणी जमा झालं तर काय होईन त्या पिकाचं. त्यासाठी याला इथून रस्ता करून द्यावं लागते आणि याचं पाणी बाहेर काढून द्यावं लागते, तेव्हाच कुठे याचा ताल जमते. ह्या पावसामुळं रस्त्यावर ह्या अशी माती जमा होते आणि इकडून पाणी म्हणजे येणारी टू व्हीलर आहे ना इकडून घसरून घसरून पडून त्याचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. अशा कारणामुळं असं पाणी आहे. ह्या शेतातही पूर्ण पूर्ण पाणी साचलं आहे, पूर्ण पाणी आहे. आणि हे एक जागा आहे इथं जास्त गाड्या स्लिप होऊन पडते. ह्या ठिकाणी मीच एक वेळ पडलो होतो. कारण इकडूनही गाडी घसरते, इकडूनही गाडी घसरते, बरोबर न्याय लागते. तिकडून जर एखादी गाडी आली तर टू व्हीलर घसरली का पसरली. पाण्याचे थेंब सुरू झाले आहे, अजूनही पाण्याचे थेंब लागू राहिले. आणि अबाय असं कसं काळं भोर भरून आहे. त्याच्यापेक्षा आपण इथं थांबल्यापेक्षा घराचा रस्ता जवळ केलेला बरा. तर आपण आता पट घरी जाऊ
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे करायचं करा पण करा. तोपर्यंत बाय, भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओत.